Good morning, student. In today's lecture, we start the second unit of consumer behavior. The chapter name is Individual Determinants of Consumer Behavior. In this chapter, we learn about the concept consumer needs and motivation, then the concept of personality, then the self concept, and consumer perception, concept of learning, and concept of attitude. So, we start with first introduction. Consumer behavior may be defined as an act of individual in obtaining and using a goods and services that produce and determine this act. Consumer behavior results from the individual and the environmental influences. Behavior is a result of the interaction of the consumer personal influences and the pressure exerted upon them by the outside force in the environment. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की कंझ्युमर बिहेवियर म्हणजेच काय, तर एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती जी आहे ती वेगळ्या प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस खरेदी करत असताना ती जी कशाप्रमाणे त्या ठिकाणी बिहेव करते किंवा ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागते, ती त्या ॲक्ट कशा पद्धतीने करते, त्यालाच त्या ठिकाणी आपण कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. म्हणजेच मार्केटमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस असतील त्या खरेदी करत असताना किंवा त्या यूज करत असताना त्या ठिकाणी कंझ्युमर हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी बिहेव करतोय किंवा ती व्यक्ती जी आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी ॲक्ट करते, त्यालाच त्या ठिकाणी आपण कंझ्युमर बिहेवियर असं म्हटलं जातं. तर कंझ्युमर बिहेवियर हे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे जे काही इंटरनल इन्फ्लुएन्सेस असतील किंवा पर्सनल इन्फ्लुएन्स असतील, इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स असतील, याच्या माध्यमातून कंझ्युमर बिहेवियर हे आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. म्हणजेच प्रत्येक कंझ्युमरचं जे काही बिहेवियर आहे ते वेगळ्या प्रकारचे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल फॅक्टर असतील याच्यावरती आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे जे काही पर्सनल इन्फ्लुएन्सेस असतील किंवा त्या एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती इन्व्हायरमेंटच्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणी सोसायटी असेल किंवा इतर जे काही फॅक्टर असतील याच्या माध्यमातून जो काही प्रेशर टाकला जातो त्याच्या माध्यमातून कंझ्युमर बिहेवियर हे डेव्हलप झालेले आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरचे डिटर्मिनंट्स दिलेले आहेत. So the determinants of the consumer behavior, there are two parts of determinants. First one is individual determinant of the consumer behavior and the second one is environmental determinants of the consumer behavior. There are four basic individual determinants of the consumer behavior. These are individual needs, desire or motives, perception and attitude. तर या ठिकाणी आपल्याला कंझ्युमर बिहेवियरचे जे काही डिटर्मिनंट्स आहेत त्याचे दोन क्लास त्या ठिकाणी केलेले आहेत. तर फर्स्ट आहे तो म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट ऑफ कंझ्युमर बिहेवियर अँड सेकंड आहे तो म्हणजेच इन्व्हायरमेंटल डिटर्मिनंट्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर. तर इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट कोणकोणते आहेत, तर इंडिव्हिज्युअल नीड्स असतील म्हणजेच ते इंडिव्हिज्युअल व्यक्तीची जी काही नीड्स असेल, त्याचे डिझायर्स असतील, त्याचे मोटिव्ह असेल, त्याचबरोबर त्याचं परसेप्शन असेल, त्याचा ॲटिट्यूड असेल, त्याचबरोबर त्याचं लर्निंग असेल, पर्सनॅलिटी असेल, मोटिवेशन असेल, याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्स हे आपल्याला तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर जे आहे हे या फॅक्टरवरती त्या ठिकाणी आपल्याला डिपेंड असलेलं दिसून येतं. मग हे कशा पद्धतीने डिपेंड आहे ते या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण हे फॅक्टर जे आहेत इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट जे आहेत ते आपल्या या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचा कंझ्युमर बिहेवियरवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो आहे, त्याचा कशा पद्धतीने त्यावरती इन्फ्लुएन्स होतो आहे किंवा ते कशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला अफेक्ट करताना दिसत आहे ते या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. First is consumer needs. Every individual has a different need in his daily life. They motivate a person to satisfy them by one method or the other. Goods are purchased and services are utilized for meeting the needs which are regular. Needs are the basic force that motivate the person to do something. Needs are the more basic than the wants. Human needs can be classified on the different conditions. The basic purpose of the classification is to group the needs and to suggest the measure to satisfy different categories of the need. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कंझ्युमर नीड्स म्हणजेच काय ते दिले. तर कंझ्युमर नीड्स म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखादी जी काही गरज त्या ठिकाणी आपल्याला भासत असते किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला भासत असते, मग ती फुलफिल करण्यासाठी आपल्याला एखादी प्रोडक्ट किंवा एखाद्या सर्व्हिसची ठिकाणी गरज असते. म्हणजेच आपल्या पूर्ण लाईफमध्ये त्या ठिकाणी कोणत्या तरी गोष्टींची आपल्याला कमतरता त्या ठिकाणी जाणवत असते. मग ती कमतरता जी आहे ती भरून काढण्यासाठी जे काय आपल्याला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची गरज असते त्यालाच त्या ठिकाणी आपण कंझ्युमर नीड्स असं म्हटलं जातं. मग ह्या कंझ्युमर जे आहेत ते डेली लाईफमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार किंवा इंडिव्हिज्युअल कंझ्युमरनुसार आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. म्हणजेच ज्या काही कंझ्युमर नीड्स आहेत त्या पर्सन टू पर्सन आपल्याला डेली लाईफमध्ये चेंज झालेल्या दिसून येतात. तर अशा ज्या काही नीड्स आहेत त्याच ठिकाणी आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेथडच्या माध्यमातून असेल हे त्या ठिकाणी आपल्याला त्या नीड्स आहेत त्या सॅटिस्फाईड करण्यासाठी आपल्याला मोटिवेट करताना
दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादा व्यक्ती किंवा एखादा कंझ्युमर जो आहे तो त्याच्या लाईफमध्ये कोणकोणत्या गोष्टी ज्या काही करत असतो त्या मोटिवेट करण्यामागे त्याच्या ज्या काही नीड्स असतील किंवा त्याच्या ज्या काही वॉन्ट्स असतील त्याच ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच त्या व्यक्तीच्या ज्या काही नीड्स असतील वॉन्ट्स असतील त्याच त्याला ठिकाणी वेगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भाग पाडताना किंवा मोटिवेट करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने कंझ्युमर नीड जे आहेत त्या आपल्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. मग या कंझ्युमर नीड ज्या आहेत त्या आपल्याला अगदी वेगळ्या क्लासिफिकेशननुसार किंवा वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार त्या ठिकाणी आपल्याला क्लासिफाईड केलेल्या दिसून येतात. मग हे क्लासिफिकेशन कोणकोणते आहे किंवा ते हे क्लासिफिकेशन त्या ठिकाणी का केलं आहे, तर अशा प्रकारचं क्लासिफिकेशनमुळेच त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक कॅटेगरीमधल्या जे काही नीड्स आहेत त्या आपण कधी फुलफिल केल्या पाहिजेत ते सजेशन मिळवण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण त्या नीड्स या सॅटिस्फाईड करू शकतो ह्या आयडेंटिफाय करण्यासाठी त्या नीड्स ज्या आहेत त्या आपल्याला क्लासिफाईड केलेल्या दिसून येतात. मग हे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा कोणकोणत्या क्लासिफिकेशन्स त्या ठिकाणी केलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. ह्युमन नीड्स are classified or the group into the three broad categories as noted below. So the first is physiological or the primary need. These needs are referred to the innate or the biogenic needs. These needs must be satisfied for the normal life. They include needs of food, air, water and self-preservation. These needs are rightly called the basic or the primary need and are common to the all individual. They are universal in the character. These needs arise out of the basic physiology of the life. Psychological needs are the more important than the economic and the other need. Satisfaction of these needs is must for the survival. तर या ठिकाणी आपल्याला जे काही क्लासिफिकेशन दिले त्यामध्ये फर्स्ट आपल्याला क्लासिफिकेशन दिले ते म्हणजेच फिजिओलॉजिकल किंवा प्रायमरी नीड्स. तर फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजेच कोणत्या, तर आपल्या जे काही बेसिक नीड्स असतील म्हणजेच आपलं डेली लाईफ जगण्यासाठी आपल्याला जे काही बेसिक नीड्स असतील मग त्या ठिकाणी फूड असेल, एअर असेल, वॉटर असेल किंवा सेल्फ प्रिझर्वेशन असेल याच्यासारख्या जे काही बेसिक नीड्स असतील त्याला आपण फिजिओलॉजिकल किंवा प्रायमरी नीड्स असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या काही प्रायमरी नीड्स असतील त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या त्या ठिकाणी कॉमन असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी अन्नाची गरज असते, हवेची गरज असते, पाण्याची गरज असते, त्याचबरोबर स्वतःचं प्रिझर्वेशन करण्याची त्या ठिकाणी गरज असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ज्या काही प्रायमरी नीड्स आहेत त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी त्या ठिकाणी आपल्याला कॉमन असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या काही फिजिओलॉजिकल नीड्स असतील किंवा प्रायमरी नीड्स असतील त्या आपल्याला जगण्यासाठी किंवा आपल्याला सर्व्हायवल करण्यासाठी फुलफिल करणं हे खूप गरजेचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच या जर आपण त्या ठिकाणी नीड्स सॅटिस्फाईड केल्या तरच आपण त्या ठिकाणी इन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हायवल करू शकतो. अशा पद्धतीने फर्स्ट क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजेच फिजिओलॉजिकल आणि प्रायमरी नीड्स. त्यामध्ये फूड असेल, एअर असेल, वॉटर असेल, सेल्फ प्रिझर्वेशन हे त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज सायकोलॉजिकल नीड्स. These are the needs that relate to our competencies to deal effectively with the outside world or the environment. They are also called the personal competencies. या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन दिले ते म्हणजेच सायकोलॉजिकल नीड्स. तर सायकोलॉजिकल नीड्स म्हणजेच कोणत्या, तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्याला आउटसाईड वर्ल्डबरोबर किंवा इन्व्हायरमेंटबरोबर डील करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की पूर्ण जे काही इन्व्हायरमेंट असेल किंवा जे काही वर्ल्ड आहे, जग आहे, या जगाबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला इफेक्टिव्हली डील करण्यासाठी ज्या काही आपल्याला नीड्स असतात त्याला सगळ्यांनी आपण सायकोलॉजिकल नीड्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज लर्न सेकंडरी ऑर द कल्चरल नीड्स. दीज नीड्स आर दोज which arise a result of our socialization. They are acquired from the individual subjective psychological state and the relationship with the other person. Such needs are the learned and are depend on the culture in which we grow up. These needs are not natural but are learned by these individuals through the experience. Secondary needs include need of power, achievement, status, etc. म्हणजेच नेक्स्ट ठिकाणी क्लासिफिकेशन दिले ते म्हणजेच लर्न सेकंडरी ऑल कल्चरल नीड्स. तर या नीड्स कोणकोणत्या, तर आपल्याला आपल्या समाजामध्ये वावरण्यासाठी त्या ठिकाणी ज्या काही गरजेच्या असलेल्या नीड्स आहेत त्यालाच ठिकाणी आपण लर्न सेकंडरी किंवा कल्चरल नीड्स असं म्हटलं जातं. म्हणजे सोशलायझेशनसाठी आपल्याला जे काही गरजेचे असलेल्या नीड्स आहेत त्यालाच ठिकाणी आपण कल्चरल नीड्स किंवा सेकंडरी नीड्स असं म्हटलं जातं. मग या ज्या काही नीड्स आहेत त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतो. म्हणजेच आपण कोणत्या व्यक्तींबरोबर त्या ठिकाणी रिलेशनशिपमध्ये आहोत किंवा कोणत्या व्यक्तींबरोबर आपण राहतो आहे, कोणत्या समाजामध्ये आपण राहतो आहे, त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला सेकंडरी नीड्स हे आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात.
आणि या नीड्स ज्या आहेत त्या आपण कशा पद्धतीने ठिकाणी वाढतोय, कोणत्या कल्चरमध्ये आपण वाढतोय, आपली सोसायटी कशा पद्धतीची आहे याच्यावरती आपल्याला पूर्णपणे डिपेंड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की प्रायमरी नीड्स म्हणजे सायकोलॉजिकल ज्या काही नीड्स असतील किंवा प्रायमरी नीड्स ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला नॅचरली जनरेट झालेल्या दिसून येतात. म्हणजेच फूड असेल, एअर असेल, वॉटर असेल, हे ठिकाणी नॅचरली आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. परंतु सेकंडरी नीड्स ज्या आहेत किंवा कल्चरल नीड्स ज्या आहेत त्या आपल्याला नॅचरली जनरेट झालेल्या दिसत नाहीत. तर आपला एक्सपिरियन्स असेल, या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. तर या सेकंडरी नीड्स कोणकोणत्या आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याकडे पॉवर असणं म्हणजेच आपली पॉवरची नीड असेल किंवा वेगळ्या प्रकारचे जे काय अचिव्हमेंट असेल त्या आपण अचिव्हमेंट मिळवल्या पाहिजे ती नीड असेल. आपलं स्टेटस आहे ते स्टेटस कशा पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे ती नीड असेल. चांगल्या पद्धतीने स्टेटस आपण ठिकाणी डेव्हलप केलं पाहिजे. ही अशा प्रकारच्या ज्या काही नीड्स आहेत ज्या आपल्याला सोशियलायझेशन किंवा समाजामध्ये ठिकाणी वावरण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. अशा प्रकारच्या नीड्सला ठिकाणी आपण सेकंडरी नीड्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने 3 क्लासमध्ये ठिकाणी आपल्या नीड्स ज्या आहेत त्या क्लासिफाय केलेल्या आपल्याला दिसून येतात. नीड्स कॅन ऑल्सो बी क्लासिफाईड ॲज अ फिजिओलॉजिकल नीड्स, फूड, ड्रिंक, रेस्ट एक्सेट्रा, अँड सेफ्टी नीड्स विच आर रिलेट टू द प्रोटेक्शन अँड द फिजिकल वेलबिंग्स, हेल्थ, मेडिसिन अँड एक्सरसाइज. In addition, there are social needs which are related to the love, friendship, status and esteem. Such need involve the person interaction with the other. And finally, the personal needs which are concerned with the individual needs for the personal satisfaction. They include the self-esteem, fun, freedom and relaxation. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर ह्युमन नीड्स जे आहेत ते वेगळं क्लासिफिकेशन देखील या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. मग त्या ठिकाणी फिजिओलॉजिकल नीड्स असतील, मग त्या ठिकाणी फूड असेल, ड्रिंक असेल, रेस्ट असेल, हे फर्स्ट क्लासिफिकेशन झालं. सेकंडमध्ये सेफ्टी नीड्स. तर सेफ्टी नीड्स कोणकोणत्या, तर ठिकाणी हेल्थ सेफ्टी असेल, त्याचबरोबर मेडिसिन्स असतील, त्याचबरोबर एक्सरसाइज असेल, याच्यासारखे जे काही नीड्स आहेत ज्या आपल्याला फिजिकल वेलबिंगसाठी आपल्याला किंवा प्रोटेक्शनसाठी यूज केल्या जातात. मग या सेफ्टी नीड्स त्या ठिकाणी सेकंड क्लासमध्ये डिवाईड केल्या जातात. थर्ड वन इज सोशल नीड्स. तर सोशल नीड्स कोणकोणत्या, तर ठिकाणी लव असेल, फ्रेंडशिप असेल किंवा आपलं स्टेटस असेल, आपले इस्टीम्स असतील, या सोशल नीड्समध्ये ठिकाणी आपल्याला क्लासिफाय केलेल्या दिसून येतात. तर या ज्या काही 3 नीड्स आहेत या जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपण या नीड्सच्या माध्यमातून इतर व्यक्तींबरोबर त्या ठिकाणी इंटरॅक्शन हे करत असतो. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पर्सनल नीड ह्या आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. मग पर्सनल नीड ह्या पर्सनल सॅटिस्फॅक्शनसाठी आपल्याला इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या पर्सनल सॅटिस्फॅक्शनसाठी आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. मग त्या पर्सनल नीड्स कोणकोणत्या, तर सेल्फ इस्टीम असेल, फन असेल, फ्रीडम असेल, रिलॅक्सेशन असेल, याच्यासारख्या नीड्स देखील आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने देखील फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी नीड्स, सोशल नीड्स अँड पर्सनल नीड्स अशा पद्धतीने देखील आपल्याला क्लासिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. म्हणजेच ह्युमन नीड्स जर बघितलं तर आपण वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण ह्युमन नीड्सचं क्लासिफिकेशन हे ठिकाणी करू शकतो. ह्युमन नीड्स आर इन्क्रीजिंग अलॉंग विथ द सोशियो इकॉनॉमिक चेंजेस अँड द डेव्हलपमेंट्स. एफर्ट्स आर बिंग मेड टू सॅटिस्फाय सच नीड टू द एक्सटेंट पॉसिबल. Where the needs is not satisfied, it may lead to the drive. The need for the liquid may lead to the thirst drive. A drive is a strong stimuli that encourages action to reduce the needs. Needs are never fully satisfied. New needs emerge as the old needs are satisfied. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ह्युमन नीड्स जे आहेत ते आपल्याला वारंवार त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येतात. म्हणजे ज्याप्रमाणे सोशिओ इकॉनॉमिक चेंजेस त्या ठिकाणी होत असतील किंवा सोशिओ इकॉनॉमिक ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट होत जाते त्यानुसार त्या ठिकाणी ह्युमन नीड्स त्या ठिकाणी आपल्याला वाढत गेलेल्या दिसून येतात. आणि या वाढत गेलेल्या ज्या काही नीड्स असतील त्या आपण ठराविक एक्सटेंटपर्यंत जेपर्यंत आपल्याला पॉसिबल आहे त्या ठिकाणापर्यंत आपण त्या ठिकाणी आपल्या नीड्स या सॅटिस्फाईड आपण करत असतो. म्हणजे जेवढं शक्य होईल तिथपर्यंत आपल्या ज्या काही नीड्स जनरेट होत असतात त्या नीड्स आपण त्या ठिकाणी फुलफिल करत असतो, ते सॅटिस्फाईड करत असतो. मग ह्या ज्या काही नीड्स असतील ते कधीही आपल्याला फुलफिल झालेल्या दिसून येत नाहीत. म्हणजे ह्युमन नीड्स जर बघितले तर कधीही फुलफिल आपल्याला झालेला दिसून येत नाही. एक नीड त्या ठिकाणी फुलफिल झाल्याच्या नंतर सेकंड नीड जी आहे ती आपल्याला जनरेट झालेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सायकोलॉजिकल नीड्स ज्या आहेत त्या सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर आपल्याला सेफ्टी नीड जे आहेत ते जनरेट झालेल्या दिसून येतात. सेफ्टी नीड फुलफिल झाल्या तर सोशल नीड्स त्या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने नीड्स या कधी आपल्याला फुलफिल झालेल्या दिसत नाहीत. तर एक नीड फुलफिल झाल्याच्या नंतर सेकंड नीड ही आपल्याला जनरेट झालेली दिसून येते. अशा पद्धतीने कन्झ्युमर नीड्स हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट इज मोटिवेशन. The word motivation is used to describe the drive that impels an individual to work. The truly motivated person
A truly motivated person is one who wants to work. Human needs create a favorable background for the motivation. In fact, the motivation refers to the process that lead people to behave as they do. It occurs when the need arises in the consumer which he wishes to satisfy. It is driven into the state of tension and attempt to reduce it through the need satisfaction. Motivation, which acts as a driving force, is the outcome of the state of tension which arise because of the unsatisfied needs or desires. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली ती म्हणजेच मोटिवेशन. तर मोटिवेशन म्हणजेच काय किंवा मोटिवेशन हे कधी यूज केलं जातं तर ज्या वेळेला आपल्या ज्या काही नीड्स त्या ठिकाणी जनरेट होत असतात मग त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी आपल्याला मोटिवेशनची गरज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. तर एखादी व्यक्ती आपण मोटिवेटेड आहे असं कधी म्हणू शकतो तर ज्या वेळेला एखादी व्यक्ती त्याच्या ज्या काही नीड्स फुलफिल करण्यासाठी कोणतंही काम त्या ठिकाणी किंवा त्याचे जे काही वॉन्ट्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी कोणतेही काम करण्यासाठी तयार असते त्यावेळेला आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती फुल्ली मोटिवेटेड आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळेच एखादी गोष्ट जी आहे किंवा आपल्या जे काही नीड्स आहेत त्या सॅटिस्फाईड करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या काही ह्युमन नीड्स ज्या आहेत ह्या ह्युमन नीड्सच त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेशनसाठी एक फेवरेबल बॅकग्राऊंड जे आहे हे योग्य असं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी आपल्याला तयार करताना दिसून येतात. तर ते कशा पद्धतीने तर आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपली एखादी नीड्स ही त्या ठिकाणी अनसॅटिस्फाईड असते किंवा एखादी वॉन्ट जी आहे ती सॅटिस्फाईड होत नसते त्यावेळेला त्या व्यक्तीला टेन्शन यायला सुरुवात होते किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी एक कुठेतरी अनसॅटिस्फाईड त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं किंवा तो व्यक्ती जे आहे ते टेन्शनमध्ये आपल्याला येताना दिसून येते. मग हे टेन्शन दूर करण्यासाठी आपल्याला ती नीड्सही सॅटिस्फाईड करणं गरजेचं असतं किंवा नीड्स जे आहे ते फुलफिल करणं गरजेचं असतं आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिकली एक ते गरज जी आहे ती फुलफिल करण्यासाठी जे काय आपल्याला गोष्ट करावी लागणार आहे ते करण्यासाठी आपल्याला मोटिवेशन हे आलेलं किंवा आपण मोटिवेट झालेलो दिसून येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही नीड्स असतील ह्युमन नीड्सच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला मोटिवेट केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात ह्युमन नीड्स ज्या आहेत त्याच एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला भाग पाडतात किंवा मोटिवेट करताना आपल्याला दिसून येतात. Next is definition of motivation. According to W.G. Scott, motivation means to process of stimulating the people to action to accomplish the desired goals. या ठिकाणी आपल्याला W.G. स्कॉट यांनी ठिकाणी मोटिवेशनची डेफिनेशन दिलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलं की मोटिवेशन म्हणजेच काय तर आपले जे काही डिझायर गोल्स असतील ते फुलफिल करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जे काही उत्तेजित केलं जातं किंवा ती गोष्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जे काही उत्तेजित केलं जातं त्यालाच ठिकाणी आपण मोटिवेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की त्यांनी असं सांगितलं की आपले जे काही डिझायर गोल्स असतील किंवा डिझायर जे काही नीड्स असतील त्या फुलफिल करण्यासाठी किंवा ते डिझायर गोल्स कंप्लीट करण्यासाठी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जे काही उत्तेजित केलं जातं किंवा त्याला मोटिवेट केलं जातं त्याला ठिकाणी आपण मोटिवेशन असं म्हटलं जातं. According to Michael J. Jussius, motivation is an act of stimulating someone or the oneself to get a desired course of action to push the right button to get a desired result. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला मायकल जे जुसियस यांनी नेक्स्ट डेफिनेशन दिले. त्यांनी असं सांगितलं की मोटिवेशन म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला जे काही डिझायर गोल्स आहेत ते मिळवण्यासाठी किंवा डिझायर रिझल्ट जे आहेत त्या मिळवण्यासाठी जे काही योग्य अशी कोर्स ऑफ ॲक्शन जी आहे किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही ॲक्शन जे आहेत त्या करण्यासाठी आपण भाग पाडत असतो ती जी काही स्टिम्युलेटिंग करण्याची प्रोसेस आहे किंवा उत्तेजित करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला ठिकाणी आपण मोटिवेशन असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की जे काही डिझायर गोल्स असतील किंवा डिझायर रिझल्ट जे आहे ते मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जे काही वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन्स त्या ठिकाणी करावे लागतात. मग या ॲक्शन करण्यासाठी आपण जे काय त्या व्यक्तीला उत्तेजित करत असतो किंवा त्याला प्रिपेअर करत असतो त्या पूर्ण जी काही प्रोसेस आहे त्याला ठिकाणी आपण मोटिवेशन असं म्हटलं जातं. असं ठिकाणी मायकल जे जुसियस यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट इज फीचर्स ऑफ मोटिवेशन. तर या ठिकाणी आपल्याला मोटिवेशनचे काही फीचर्स दिले आहेत ते फीचर्स कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is psychological process. Motivation is a psychological process useful for encouraging the employee to take a more interest and initiative in the work assigned. It relates to the human relations. Consumers are the attracted by the feature, merits and use of the product. This motivates them to purchase that product for want satisfaction. It is the lengthy mental process. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला दिले ते म्हणजेच सायकोलॉजिकल प्रोसेस. फर्स्ट फीचर आपल्याला दिले ते म्हणजे सायकोलॉजिकल प्रोसेस.
तर मोटिवेशन ही एक त्या ठिकाणी आपल्याला सायकोलॉजिकल प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण का तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एखादा एम्प्लॉई जो आहे तो एम्प्लॉईला जे काही असाइन केलेलं वर्क असेल किंवा त्याला दिलं जे काही काम आहे ते करण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इंटरेस्ट जनरेट करणं असेल किंवा त्याला ते काम करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेट करावं लागलेलं दिसून येतं. म्हणजेच ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की एखादा कन्झ्युमर जो आहे त्याला एखाद्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट करण्यासाठी त्या प्रोडक्टची फीचर्स असतील, त्याचे मेरिट्स असतील, त्या प्रोडक्टचा यूज असेल, या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अट्रॅक्ट करताना दिसून येतात. म्हणजेच एखादा प्रोडक्ट जे आहे त्याचे जे काही फीचर्स असतील किंवा त्याचे जे काही मेरिट्स असतील किंवा त्याचं जे काही यूज आहे याच्यानुसारच प्रत्येक कन्झ्युमर हा प्रत्येक प्रोडक्टकडे आपल्याला अट्रॅक्ट झालेला दिसून येतो. आणि जर त्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्याच्या जे काही नीड्स असतील त्या फुलफिल होत असतील तरच ती व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला ते प्रोडक्ट खरेदी करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक मोटिवेशन ही एक पूर्ण सायकोलॉजिकल प्रोसेस आणि ही त्या ठिकाणी आपल्या ह्युमन रिलेशनबरोबर रिलेट असलेली दिसून येते. त्याचबरोबर मोटिवेशन ही एक मेंटल आणि लेंदी प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. कारण पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन हे त्या मेंटली त्या ठिकाणी आपल्याला जनरेट केलं झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने फर्स्ट फीचर जे आहे ते सायकोलॉजिकल प्रोसेस हे त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज इनिशिएटिव्ह बाय मॅनेजर. The initiative for the motivation is to be taken by the manager by offering the guidance and also by other method like appreciation of good work or the offering the incentive. A marketer can motivate the consumer through the advertising, price reduce and other sales promotion technique. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच इनिशिएटिव्ह बाय मॅनेजर. म्हणजेच मोटिवेट करण्याच्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह असतील किंवा जे काही पुढाकार जो आहे तो त्या ठिकाणी मॅनेजरकडून आपल्याला घेतलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या एम्प्लॉईजला दिलेलं जे काही वर्क आहे, काम जे आहे ते फुलफिल करण्यासाठी, ते योग्य पद्धतीने करण्यासाठी त्या ठिकाणी मॅनेजर जे आहे ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या वर्करला मोटिवेट करताना दिसून येतात. मग त्या कामाबद्दल गायडन्स प्रोव्हाइड करणं असेल, त्याला गाईड ऑफर करणं असेल, त्याचबरोबर त्याने केलेल्या कामाचं जे काही अप्रिशिएशन आहे, चांगल्या कामाचं अप्रिशिएशन करणं असेल, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह त्या वर्करला देणं असेल, याच्या माध्यमातून मॅनेजर जे आहेत हे आपल्या एम्प्लॉईजला मोटिवेट करताना दिसून येतात. त्याचबरोबर कन्झ्युमरचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मार्केटर जे आहेत हे कन्झ्युमरला मोटिवेट करण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टायझिंग असेल, त्याचबरोबर प्रोडक्टची प्राईस जी आहे ती कशा पद्धतीने रिड्यूस करता येईल किंवा इतर जे काही सेल्स प्रमोशन टेक्निक आहेत याच्या माध्यमातून आपल्याला कन्झ्युमरला एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला मोटिवेट करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मोटिवेशनसाठी प्रत्येक मॅनेजरच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह हे घेतलेले दिसून येतात. मग ते एखाद्या एम्प्लॉईसाठी असेल तर HR मॅनेजरकडून त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घेतले जातात. कन्झ्युमरसाठी असेल तर सेल्स मॅनेजरकडून त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह हे घेतले जातात. अशा पद्धतीने नेक्स्ट फीचर हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट इज कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. सबऑर्डिनेट्स नीड मोटिवेशन इज द कंटिन्युअस मॅनर ॲज देअर नीड्स अँड एक्सपेक्टेशन चेंज फ्रॉम द टाईम टू टाईम. A manager has to study the need of the worker and use the techniques of motivation accordingly. For a marketer also, the motivation of the consumer is a regular activity. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मोटिवेशन जे आहे ही एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आहे. तर ती कशा पद्धतीने, तर आपल्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे टाईम चेंज होत जातो त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे काय नीड्स असतील किंवा त्याचे काय एक्सपेक्टेशन असतील हे आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच एखादा वर्कर असेल तर वर्कर जो आहे तो एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना ठराविक टाईमनंतर त्याच्या मॅनेजरकडून असणारे एक्सपेक्टेशन असतील किंवा त्याच्या जे काही नीड्स असतील ते आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. त्याचबरोबर कन्झ्युमर असेल, कन्झ्युमरचं देखील एखादा प्रोडक्ट यूज केल्याच्यानंतर त्या प्रोडक्टकडून एक्सपेक्टेशन असतील हे वाढलेले दिसून येतात. त्याचबरोबर ठराविक टाईमनंतर तरी त्याच्या नीड्स ज्या आहेत त्या देखील आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. त्यामुळे वर्कर असो वा कन्झ्युमर त्याला मोटिवेट हे ठिकाणी कंटिन्युअसली ठिकाणी आपल्याला करावं लागतं. मग वर्करचा जर विचार केला तर त्याचे जे काही एक्सपेक्टेशन्स असतील किंवा त्याचे काही नीड्स असतील त्या आयडेंटिफाय करून मॅनेजरने त्याप्रमाणे मोटिवेशनसाठी टेक्निक्स जे आहेत ते यूज केल्या पाहिजेत. त्याचबरोबर मार्केटरसाठी कन्झ्युमरला देखील मोटिवेट करण्यासाठी कन्झ्युमरच्या नीड्स काय आहेत, त्याचे एक्सपेक्टेशन काय आहेत ते आयडेंटिफाय करून त्यानुसार आपण मोटिवेशनसाठी टेक्निक्स या यूज केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने मोटिवेशन ही एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी किंवा कंटिन्युअस प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. Next is essence of management process. Motivation is an essential function of the manager. He has to motivate his subordinate for achieving the organizational objective. Motivated employees bring the success, stability and prosperity to business unit.
मोटिवेशन ऑफ द कंझ्युमर इज ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ द मार्केटिंग प्रोसेस इटसेल्फ. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला फीचर दिले ते म्हणजेच इसेन्स ऑफ मॅनेजमेंट प्रोसेस. म्हणजेच मोटिवेशन जे आहे हे त्या ठिकाणी एका मॅनेजमेंट प्रोसेसचा ठिकाणी एक इसेन्शियल पार्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो किंवा प्रत्येक मॅनेजरचं एक मोटिवेशन हे इसेन्शियल फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने, तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपले एम्प्लॉईज हे मोटिवेटेड असतील तरच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सक्सेस जे आहे ते ऑर्गनायझेशनला ते मिळवून देताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे जे काही रिटर्न जे आहेत हे बिझनेस युनिटसाठी मोटिवेटेड एम्प्लॉईच्या माध्यमातून मिळालेले दिसून येतात. मग हे चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक मॅनेजरने आपले जे काही एम्प्लॉईज असतील त्याला मोटिवेट त्या ठिकाणी केलं पाहिजे. त्याचबरोबर आपले जे कोणी सबऑर्डिनेट असतील त्यांना देखील चांगल्या पद्धतीने मोटिवेट करून आपले जे काही ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते कशा पद्धतीने अचीव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला प्रत्येक मॅनेजर हा फोकस करताना दिसून येतो. त्यामुळेच मोटिवेशन जे आहे ते प्रत्येक मॅनेजरचं एक इसेन्शियल फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर कंझ्युमर साईडने विचार केला तर कंझ्युमरला देखील आपलं जे काही प्रोडक्ट जे आहे ते कंटिन्युअसली परचेस करण्यासाठी त्याला मोटिवेट करणं गरजेचं असतं. मग ही रिस्पॉन्सिबिलिटी ही मार्केटिंग मॅनेजर असेल किंवा सेल्स मॅनेजर असेल त्याच्यावर असते. मग तो सेल्स मॅनेजर जो आहे किंवा जो कोणी मार्केटिंग मॅनेजर असेल तो त्या ठिकाणी आपल्याला कंझ्युमरला मोटिवेट करताना दिसून येतात. त्यामुळे मोटिवेशन जे आहे ते प्रत्येक मॅनेजमेंट प्रोसेसचा एक इसेन्शियल पार्ट किंवा प्रत्येक मॅनेजरचा एक इसेन्शियल फंक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज बेनिफिशियल टू एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. मोटिवेशन ऑफर द बेनिफिट टू द एम्प्लॉईज अँड ऑर्गनायझेशन. इट अवॉइड द क्लॅशेस अँड एनकरेजेस कोऑपरेटिव्ह आउटलुक अमंग द एम्प्लॉईज. मोटिवेशन लीड टू द कॉर्डियल labor management relations. Motivation of the consumer is beneficial to the consumer and marketer also. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच बेनिफिशियल टू एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. म्हणजेच मोटिवेशन जे आहे ते प्रत्येक एम्प्लॉईज असेल त्याचबरोबर मॅनेजमेंट जे आहे त्यांच्या सगळ्यांसाठी आपल्याला बेनिफिशियल असलेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने, तर ज्यावेळेला एम्प्लॉईज हे पूर्णपणे मोटिवेटेड असतात त्यावेळेला ऑर्गनायझेशनमध्ये होणारे जे काही क्लॅशेस असतील किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट असतील हे आपल्याला दूर करायला मदत झालेली दिसून येते. आणि त्यामुळेच एम्प्लॉईजमध्ये एक त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह आउटलुक जो आहे किंवा कोऑपरेटिव्ह रिलेशन जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर आपलं जे काही लेबर मॅनेजमेंट असेल लेबर मॅनेजमेंट रिलेशन असेल ते देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी मोटिवेशनच्या माध्यमातून ठेवायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मोटिवेशन जे आहे ते महत्त्वाचं असलेलं किंवा बेनिफिशियल असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर कंझ्युमर मोटिवेशन जे आहे ते देखील आपल्याला कंझ्युमरसाठी असेल किंवा मार्केटरसाठी देखील महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण कंझ्युमर मोटिवेशनच्या माध्यमातून कंझ्युमरला नवीन नवीन प्रोडक्टची जी काही फीचर्स असतील किंवा त्याची इन्फॉर्मेशन ही आपल्याला मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर मार्केटरचा जर विचार केला तर कंझ्युमर हे हाय मोटिवेटेड असतील तर चांगल्या पद्धतीचा जे काही प्रोडक्टचा सेल आहे तो त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने मोटिवेशनचा कंझ्युमर आणि मार्केटर यांना देखील आपल्याला बेनिफिट झालेला दिसून येतो. Next is varied measures available for motivation. For motivation, various monetary and non-monetary incentives can be offered to the employees by the management. Attractive wages, welfare facilities, job satisfaction, proper work environment, appreciation of good work, encouragement to the self-development, job securities and fair treatment are common measures of motivating employees. Similarly, superior quality product, fair price and multiple benefit to consumer are some measures useful for motivating consumer. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फीचर दिले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की आपले जे कोणी एम्प्लॉईज असतील किंवा कंझ्युमर असतील त्यांना मोटिवेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेजर्स जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल असलेले दिसून येत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण एम्प्लॉईज आणि कंझ्युमर यांना ठिकाणी मोटिवेट करू शकतो. मग वेगळ्या प्रकारचे जे काही मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. म्हणजेच एम्प्लॉईचा जर विचार केला तर आपल्याला अट्रॅक्टिव्ह वेजेस असेल, त्याचबरोबर वेलफेअर फॅसिलिटीज असतील, जॉब सॅटिस्फॅक्शन असेल किंवा वर्क इन्व्हायरमेंट जे आहे ते प्रॉपर वर्क इन्व्हायरमेंट असेल, त्याचबरोबर चांगल्या कामाचा त्याने अप्रिशिएशन करणं असेल, त्याचबरोबर स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी कंपनीकडून एनकरेजमेंट करणं असेल किंवा जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं असेल किंवा एम्प्लॉईजला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं असेल, याच्या माध्यमातून प्रत्येक एम्प्लॉईजला प्रत्येक मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोटिवेट केलं जातं. म्हणजेच अशा पद्धतीच्या वेगळ्या माध्यमातून आपल्या एम्प्लॉईजला मोटिवेट कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर कंझ्युमरचा जर विचार केला तर कंझ्युमरला त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीची क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट असेल, सुपिरियर क्वालिटी प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्टची योग्य प्राईस फेअर प्राईजने ठिकाणी प्रोडक्ट सेल करणं असेल,
त्याचबरोबर एकाच प्रोडक्टच्या माध्यमातून मल्टिपल बेनिफिट कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून कन्झ्युमरला आपण प्रत्येक कंपनी ही मोटिवेट करताना आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने वेगवेगळे मेजर्स जे आहेत हे मोटिवेशनसाठी किंवा वेगवेगळे मेथड जे आहेत या मोटिवेशनसाठी यूज केले जातात. अशा पद्धतीची फीचर जी आहेत ही या ठिकाणी आपल्याला मोटिवेशनची दिलेली आहेत. म्हणजेच ही मोटिवेशन जी आहे ही त्याची वेगवेगळी फीचर्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत.